शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल। नमस्कार। सर्वप्रथम आषाढी कार्तिकी वारी मंडळ जबलपूर यांचे जे पदाधिकारी आहेत, संतोषजी गोडबोले, विश्वासजी पाटणकर, राजेशजी तोफखानेवाले आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या संतांची ओळख या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली। हा कार्यक्रम जवळजवळ 7 महिने म्हणजे 1 जूनपासून सुरू आहे सातत्याने, आणि आजचा कार्यक्रम 202वा आहे। म्हणजे एखादा कार्यक्रम एवढ्या काळापर्यंत चालू ठेवणं हे खरं खूप अभिनंदनीय गोष्ट आहे। जबलपूरशी जरी मी राम डोंबिवली राहणार असला तरी ऋणानुबंध फार पूर्वी जोडला गेलेला आहे। 2012 मध्ये सुनील चिंचोलकरांच्या बरोबर मी जबलपूरमध्ये आलो होतो आणि निमित्त होतं श्री सुरेशजी तोफखानेवाले यांचं राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी या हिंदी पुस्तकाचं प्रकाशन, ते पुस्तक आमच्या मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं। त्यावेळी जबलपूरला आलो आणि तोफखानेवाले परिवार यांचा एक सदस्य होऊन गेलो। सुनीलजी बरोबर होते, खूप लोकांचा परिचय पण झाला आणि अगदी गेल्याच वर्षी मी डिसेंबरमध्येच, याच महिन्यामध्ये जबलपूरला होतो। निमित्त होतं सुरेशजी तोफखानेवाले यांनीच रामायण प्रश्न मंजुषा आयोजित केली होती, त्याचा पारितोषिक वितरण समारंभ होता। त्यानिमित्ताने येणं झालं। मग संतोषजी गोडबोले, राजेशजी तोफखानेवाले आणि सीमा तोफखानेवाले यांच्या समवेत त्यावेळेला मला जिल्हरी घाट येथील कुशावर्तेश्वर मंदिरमध्ये जाण्याचा योग आला। दर्शन झालं। त्या ठिकाणी चाललेली नर्मदा परिक्रमावासियांची सेवा पाहायला आली आणि त्यानंतर ग्वारी घाट येथील नर्मदा मैयाच्या आरतीमध्ये पण सहभाग घेता आला। याच वेळेला गोपाळरावजी यवतीकर, ज्येष्ठ संघ प्रचारक, प्रशांतजी पोळ आणि सेवारत डॉक्टर महारुद्र वैद्य यांचा विशेष स्नेह लाभला, परिचय झाला। आजचा जो कार्यक्रम आहे संतांची ओळख, तर मी पहिल्यांदा आणखी एखाद्या कारणासाठी या आषाढी कार्तिकी वारीचे जे सभासद असे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करू इच्छितो की संतांची ओळख या कार्यक्रमामध्ये त्यांनी राष्ट्र संघाचे जे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, संस्थापक डॉक्टर हेडगेवारांपासून श्री गुरुजी, बाळासाहेब देवरस आणि आज एकनाथजी, या सर्व मंडळींचा समावेश संतांच्या मध्ये केलेला आहे। ही खूप अभिनंदनीय आणि कौतुकास्पद गोष्ट आहे। ही मंडळी जरी भगवा वेशधारी नसली तरी समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी झटणारी, सर्वस्वाचा त्याग करून झटणारी ही मंडळी होती। म्हणजे एका प्रकारे ही साध्या वेशातली, गृहस्थ वेशातली संतच होते। असा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये यांच्या ओळख करून देण्याची मला जी संधी दिली त्याचं मला फार कौतुक वाटतंय। आजचा जो कार्यक्रम आहे, आजचा जो विषय आहे तो कर्मयोगी एकनाथजी। एकनाथजी रानडे, माननीय एकनाथजी रानडे हे नाव सर्वसामान्य माणसाने कदाचित ऐकलं नसेल, माहिती नसेल, पण कन्याकुमारीचं विवेकानंद शिला स्मारक, ज्याला आपण विवेकानंद रॉक मेमोरियल म्हणतो, याच्याबद्दल ऐकलं नाही अशी व्यक्ती विरळाच। कारण आंतरराष्ट्रीय ख्यातीचं हे स्मारक, भव्य दिव्य स्मारक कन्याकुमारीच्या त्या समुद्रवेष्टीत शिलावरती उभं आहे
अगदी दक्षिण टोकावर समुद्रविष्टित शिलेवर फार अनादी कालापूर्वी देवी पार्वतीने त्या शिलेवर शंकराचा हात मिळवण्यासाठी, पाणीग्रहण करण्यासाठी एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्येचा एवढा परिणाम झाला की त्या पार्वती मातेचं पदचिन्ह त्या शिलेवरती उमटलं गेलं आणि ती शिला यापुढे श्रीपाद शिला म्हणून ओळखली जाऊ लागली. काही म्हणजे त्यानंतर हजारो वर्षानंतर नरेंद्र आपल्या भारत भ्रमण प्रवासामध्ये कन्याकुमारीला आले आणि त्यांना ही श्रीपाद शिला खुणावू लागली. त्यांचा एवढा जबरदस्त त्यांचा त्या इच्छाशक्ती निर्माण झाली की त्या शिलेवर जायला पाहिजे मला, ज्या ठिकाणी पार्वती मातेने तपश्चर्या केलेली आहे. आणि ते चक्क समुद्र पोहून त्या काळी त्या शिलेवर गेले. आणि आपणा सर्वांना जसं माहिती आहे की नरेंद्र त्या ठिकाणी 3 दिवस आणि 3 रात्र ध्यानस्थ होते. कल्पना करा, चहूबाजूनी समुद्राच्या लाटा उसळत आहेत, एवढा मोठा तरी आवाज आहे, पण इतका दीर्घ काळ त्या ठिकाणी ध्यानस्थ स्वामीजी राहिले, नरेंद्र राहिले. आणि त्यांना तिथे जी अनुभूती आली, भावी कार्याची दिशा मिळाली, त्यानंतर ते प्रदेशात गेले आणि आपल्या सगळ्यांना जसं माहिती आहे तसं स्वामी विवेकानंद म्हणून ते जगद्विख्यात झाले. त्या घटनेनंतर श्रीपाद शिलेबरोबरच ती शिला विवेकानंद शिला म्हणून ओळखली जाऊ लागली. 1963च्या आधी, 1963 म्हणजे साधारणतः असं म्हणता येईल, आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी वर्ष त्यावेळेला सुरू व्हायचं होतं. त्याच्या अलीकडची गोष्ट अशी आहे की तामिळनाडू प्रांत प्रचारक संघाचे प्रांत प्रचारक दत्ताजी डिडोलकर म्हणून होते. त्यांच्या असं मनात आलं की आता हे स्वामीजींचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि ज्या ठिकाणी स्वामीजी 3 दिवस ध्यानस्थ राहिले, त्यांना भावी कार्याची दिशा मिळाली आणि विवेकानंदच येतो पुढे म्हणून जगद्विख्यात झाले, त्या शिलेवर या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने काहीतरी त्यांच्या योग्य असं आंतरराष्ट्रीय ख्यातीचा माणूस झालेले होते ते. तर असं एक काहीतरी स्मारक असावं, उभा करावं, निदान त्याचा एक पुतळा तरी स्वामीजींचा त्या ठिकाणी उभा करावा असं त्यांच्या मनात, डिडोलकरांच्या मनात आलं आणि त्यांनी त्याप्रमाणे पावलं उचलायला सुरुवात केली. कन्याकुमारी आणि कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये त्यांनी एक स्मारक समिती निर्माण केली आणि ह्या स्मारक समिती अशी निर्माण झालेली आहे आणि त्यांचा विचार असा आहे की त्या विवेकानंद शिलेवरती स्वामीजींचा पुतळा उभा करायचा आहे. ही गोष्ट जेव्हा तिथील स्थानिक कोळी आणि ख्रिश्चनांना समजली तेव्हा त्यांचा विरोध सुरू झाला आणि त्या विरोधाचं पर्यावसन असं झालं की त्यांनी काही काळानंतर असं एक हे केलं की ती जी शिला होती त्या शिलेवर त्यांनी एक क्रॉस देऊन उभा केला आणि ही शिला ही सेंट झेवियर शिला म्हणून आहे, विवेकानंद शिला नाही, ही सेंट झेवियर शिला आहे असं त्यांनी जाहीर केलं. आता ही जी समिती स्थापन झाली ती स्मारक समिती कन्याकुमारी जिल्ह्याची, त्यांना आश्चर्य वाटलं की विवेकानंदाने सेंट झेवियरचा आणि त्या क्रॉसचा आणि त्या शिलेचा काय संबंध आहे. पार्वती मातेने तप केलं, विवेकानंदाने तिथं ध्यान केलं, सेंट झेवियरमधूनच कुठून आले. तर हे एकूण काय झालं तर त्याचं जातीय तणाव निर्माण व्हायचा सुरुवात झाली. पण ह्या गोष्टीला आपण बळी पडायचं नाही असं त्यांनी ठरवलं आणि केरळचे श्री बालन आणि लक्ष्मणन म्हणून संशोधक होते, जे समुद्राच्या पोहण्यामध्ये म्हणा किंवा त्या नौकानयनामध्ये एक वाकबगार संशोधक होते. त्यांच्या साह्यानं एके दिवशी एके रात्री म्हणा गुपचूप तो क्रॉस तिथून उखडून टाकला आणि परत तिथं ती विवेकानंद शिला आहे असं त्यांनी जाहीर केलं. त्याच्यानंतर आणखीन तणाव वाढला. जी समिती सरकारकडे, तामिळनाडू सरकारकडे स्मारक उभा करायचं म्हणून विनंती करून गेलेली होती,
त्यांनी सांगितलं की आता हे काही स्मारक आम्ही परवानगी देणार नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तणाव वाढतोय. हां, एक आम्हाला मान्य आहे की ते विवेकानंद रॉक असं आम्हाला आहे किंवा विवेकानंद शिला आहे, याची आम्हाला त्याची काही त्याबद्दल काही आम्हाला तक्रार नाही, ते आपण म्हणू शकतो. पण तिथे आता तुम्ही काही स्मारक वगैरे उभा करू नका किंवा पुतळा उभा करायला परवानगी देणार नाही, कारण त्यामुळे तणाव वाढतोय. कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये ख्रिश्चनांची संख्या जास्त असल्यामुळे व्होट बँक हे डोळ्यासमोर ठेवून तामिळनाडू सरकारने त्यावेळेला ती परवानगी नाकारली. जसा जसा विरोध वाढत गेला तसं तसं समितीची व्याप्ती वाढत गेली. मग ती प्रांत समिती झाली, त्याच्यानंतर अखिल भारतीय समिती झाली आणि पद्मनाभ आचार्य म्हणून आपले होते ते अखिल भारतीय अध्यक्ष झाले. ह्या सगळा विरोध पाहता समितीच्या लोकांना असं वाटलं की आता आपण हे अधिकृतरित्या गुरुजींच्या कानावर, श्री गुरुजी त्यावेळेला सरसंघचालक होते गोळवलकर गुरुजी, त्यांच्यापर्यंत हा विषय त्यांनी समितीने नेला. गुरुजींनी सगळा हा विषय ऐकला आणि त्यावर विचार केला आणि संघाचे त्यावेळेसचे सरकार्यवाह एकनाथजी रानडे त्यांच्याशी विचारविनिमय केला आणि ह्या विचारविनिमयात असं ठरलं की हा संपूर्ण विषय जो आहे, कारण त्या जन्मशताब्दी वर्षात विवेकानंद शिलेवर स्मारक होणे हे अत्यंत गरजेचं होतं, हा तर प्रश्नच नाही, हा विषय झालाच पाहिजे होता, महत्त्वाचा होता. त्यासाठी गुरुजींनी एकनाथजी रानडेंना जे सहकार्यवाह होते त्यावेळेला त्यांच्या कामातून, संघाच्या कार्यातून मुक्त केलं आणि त्यांच्यावर पूर्णपणे हे जबाबदारी दिली की एकनाथजी आता तुम्ही हा विषय मार्गी लावायचा आहे, त्यासाठी काय वाटेल ते करा, सगळं सहकार्य संघाचं असणारच आहे. एकनाथजींकडे हा विषय आला आणि मग एकनाथजींनी गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री भक्तवत्सलम होतो त्यावेळेला होते, त्यांची गाठभेट घेतली, पण त्यांनी परत त्यांची ती रीव ओढली की तिथे तणाव वाढतोय आणि विवेकानंद रॉक हे आहे याची आम्हाला मान्यता आहेच आहे, पण तिथे स्मारक काय उभा करता येणार नाही. मध्यंतरीच्या काळात समितीचे लोक केंद्रीय मंत्री त्यावेळेला जे आपल्या सांस्कृतिक केंद्रीय मंत्री होते हुमायून कबीर म्हणून होते, त्यांना जाऊन भेटले होते. त्यांनी तर एक असं सांगितलं, विचित्र तर्क लढवला की त्या ठिकाणी जर तुम्ही काही स्मारक किंवा पुतळा उभारला त्या समुद्रवेष्टीत शिलेवरती, तर ते तिथलं जे निसर्ग सौंदर्य आहे त्याला बाधा आणेल, ते खराब होईल म्हणजे त्या ठिकाणी. आता स्वामी विवेकानंदांसारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा विषय जिथे त्यांना आता एक जगन्मान्यता मिळण्याची हे झाली, सुरुवात झाली, त्यांना तिथं भावी कार्याची दिशा मिळाली, ते महत्त्व ओळखून विवेकानंद स्मारक व्हायचं, बघायचं का ते सौंदर्याचं, त्यांनी हा सौंदर्याचा मुद्दा पुढे केला. आता मग तर भक्तवत्सलमला तर आणखीन एक काय म्हणतात आहेतच त्यांच्या हातात हे मिळालं, ते बघा ते हुमायून कबीर सुद्धा असं म्हणतात की ते त्या ठिकाणी ते सौंदर्य बिघडलं जाईल. हे सगळं पाहिलं असताना मग एकनाथजींनी सरळ एक विचार केला, एकनाथजींच्या त्या कार्यशैलीप्रमाणे, की त्यांनी कलकत्त्याला जाऊन ठाण मांडली. रामकृष्ण मिशनच्या साहाय्याने तेथील संपूर्ण प्रेस जी होती कलकत्त्याची, त्या प्रेसला संपूर्ण निवेदन केलं की विवेकानंदांच्या स्मारक हे या जन्मशताब्दी वर्षामध्ये कसं होणं आवश्यक आहे. कलकत्ता, सर्व बंगाली वातावरण, रामकृष्ण मिशन साथीला, हे सगळं आणि कुणालाही हे पडण्यासारखं होतं की विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये तिथे स्मारक होणं आवश्यकच आहे. तर त्या प्रेसला त्या संपूर्ण विषयाला आणि एके दिवशी एकनाथजींनी प्रेस कॉन्फरन्स केली आणि सगळा विषय मांडला आणि हुमायून कबीर जे आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी ते सौंदर्य बिघडल्यामुळे परवानगी देता येणार नाही, स्मारक होऊ शकणार नाही. गंमत अशी आहे की हुमायून कबीर यांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे ती कलकत्ता होती. हुमायून कबीर विवेकानंदांच्या स्मारकाला विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षात अशा प्रकारच्या कारणाने विरोध करतायत, हे जेव्हा त्या ठिकाणी त्या स्थानिक कलकत्त्यामधील लोकांना कळालं तेव्हा त्यांच्यामध्ये संतापाची लाट उतरली. त्यांनी म्हणले हुमायून कबीरांचं हे बरोबर नाही आहे, या कारणास्तव स्वामीजींच्या सारख्या माणसांचं स्मारक होऊ देत नाहीत, हे काय बरोबर नाही. आणि ह्या सगळ्या जे प्रेस कॉन्फरन्स झाली, तिथनं एडिटोरियल आले आणि हुमायून कबीर असं सांगतात, त्यानंतर ही गोष्ट त्या हुमायून कबीरांच्यापर्यंत पोहोचली.
आणि मग असं झालं की त्यांनी एकनाथजींना बोलावून घेतलं की हे काय बाबा, मी मी तर आहे म्हणजे असं माझ्या सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तुम्ही सांगून टाकलं की, आणि आता म्हणजे कसं आहे तर असे राजकीय माणसं जर बदलतात ना लगेच, मी असं काय माझं काय म्हणणं नाही, तुम्ही करू शकता सावंतकडे. आपली कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण व्हायला नाही पाहिजे. म्हणजे अशी एकनाथजींनी त्या ठिकाणी अशी योजना केली की हुमायून कबीर म्हणाला ते घुम जावं झालं त्यांचं आणि तुम्ही स्मारक करायला हरकत नाही म्हणाले. आता गंमत अशी झाली की त्यांच्याशी जे बोलणं झालं की पुन्हा ते बदलू नयेत हुमायून कबीर, मी असं म्हणलोच नव्हतो म्हणायला. म्हणून एकनाथजींनी लगेचच त्यांच्या मीटिंगमधून परत आल्यानंतर जे काही आपलं बोलणं झालेलं आहे ते सरळ सगळं टाईप केलं, एका ठिकाणी 2 कॉपीज घेतल्या, त्यांच्याकडे पाठवलं की हे आपलं बोलणं झालं, हे डिस्कशन झालंय, तुम्ही याच्यावरती तुम्ही ते एन्ड्रॉस करून द्या, सही करून द्या. हुमायून कबीराने जे तेव्हा वाचलं ते म्हणले की अहो एकनाथजी तुम्ही काय टेप रेकॉर्डर बरोबर आणला तर की काय, म्हणजे वर्ड टू वर्ड जे काही त्यांचं बोलणं झालं होतं, डिस्कशन झालं होतं, ते सगळं एकनाथजींनी त्या कागदावर उतरवलं होतं. आणि हुमायून कबीर थक्क झाले, त्यांनी बिचाराने सही करून दिली. आता आपल्याला काही दुसरा पळवाट नाही आहे. आणि मग हे घेऊन पुन्हा ते भक्तवत्सलामकडे गेले. भक्तवत्सलम तरी एक काही म्हणायला तयार नव्हते. म्हणजे हुमायून कबीर म्हणजे मी काय एखाद्या हो म्हणेल, पण त्यांनी हो म्हणायला पाहिजे ना. आणि अशा रीतीने भक्तवत्सलम काही तयार होत नव्हते एकूण त्याच्या वोट बँकेचा हे प्रकार बघता. एकनाथजींनी मग आता विचारलं की आता आपण ही देशव्यापी मोहीम जी आहे ती पुढे आणखीन नेली पाहिजे. आपल्या ही जे शताब्दी वर्ष सुरू व्हायच्या वेळेला ते निदान परवानगी कसंही करून आपल्याला मिळवलीच पाहिजे. मग एकनाथजी एका बाजूला सर्व राजकीय पक्षांचे जे नेते होते त्या सर्व राजकीय नेते पक्षांच्या नेत्यांना भेटत होते. आणि त्यांना विवेकानंदांचं नाव असं आहे खरं की कोणाकडे जरी तुम्ही हा विषय घेऊन गेला तर ते कोणीही नाही म्हणायची काही हेच नव्हते, सोयच नव्हते. गंमत म्हणजे तामिळनाडूचे एक कम्युनिस्ट पुढारी होते, त्यांना असं वाटलं की आपण सीपीआयएमचे काम करतो, सीपीआयचं काम करतो, एकनाथजी काही विवेकानंद विषय घेऊन आपल्याकडे येणार नाहीत. त्यांना मनातून असं वाटत होतं की आपल्याकडे पण आलं पाहिजे. आणि त्यांच्या आश्चर्याला जेव्हा हे राहिलं नाही की एकनाथजी त्यांच्याकडे पण गेले. म्हणजे मी सांगायचा उद्देश असा की एकनाथजींनी कोणालाही यामधनं आपल्याला दूर ठेवायचा प्रयत्न केला, सगळ्यांना साथ घ्यायचं, बरोबर घ्यायचं. जेव्हा त्यांच्याकडे तेव्हा ते स्वतः त्यांनी बोलून दाखवलं की एकनाथजी तुम्ही माझ्याकडे याल, माझं बॅकग्राऊंड बघता की असं मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्याकडे याल म्हणून. आणि मग त्यांनी हो आमचा सगळ्याचा पाठिंबा आहे. मग आता पुढे असं काय करायचं असेल, मग ते एकनाथजी लालबहादूर शास्त्रींना भेटले. शास्त्री म्हणाले की आपल्याला काहीतरी हे नेहरूंच्या कानापर्यंत न्यायला पाहिजे, आणि नेहरूंनी जर सांगितलं भक्तवत्सलमला नाही व्हायला पाहिजे तर मग भक्तवत्सलमला काही दुसरा पर्याय राहणार नाही. मग काय करावं. मग शास्त्रीजींनी सांगितलं तुम्ही थोडे दिवस थांबा आणि नंतर असं एक करायला लागेल की आपल्याला की जे सगळ्या पक्षाचे एकूण संसदेतले जे खासदार आहेत त्यावेळेला ते 323 काहीतरी खासदार होते, त्या सर्वांचं आपण एक निवेदन घेऊन त्याच्यावरती सर्वांची स्वाक्षरी घ्यायचा प्रयत्न करू, पण तुम्ही थोडे दिवस थांबा. एकनाथजी थोडे दिवस थांबून परत शास्त्रीजीकडे गेले. शास्त्रीजी म्हणाले ठीक आहे तुम्ही आता यू कॅन गो अहेड. शास्त्रीजींची परवानगी मिळाल्यानंतर एकनाथजींनी जेमतेम 3-4 दिवसामध्ये सर्व जे 323 MP आहेत त्या सर्वच्या 323 खासदारांची त्या निवेदनावर स्वाक्षरी मिळवली. कोणीही सुटला नाही त्याच्यामधनं, कोणी राहिला नाही. आणि गंमत म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा काय एकनाथजीचं जी कार्यपद्धती होती की अगोदर त्यांनी काय केलं, बोलणं केलेलंच होतं, पण सर्व पक्षांचे जे नेते होते त्या नेत्यांची पहिल्यांदा स्वाक्षरी घेतलेली होती. ती स्वाक्षरी घेतलेली असल्यामुळे म्हणजे आपल्या नेत्याची स्वाक्षरी म्हणल्यानंतर बाकीच्या एमपींनी काही जास्त त्याच्यामध्ये करायचा प्रश्नच नव्हता. आणि मुख्य म्हणजे विषय विवेकानंदांचा होता. 323 एमपींची स्वाक्षरी एवढ्या कमी अवधीत एकनाथजींनी घेतली आणि शास्त्रीजींना भेटले. शास्त्रीजी थक्क झाले. एकनाथजी अहो तुम्ही एवढ्या कमी अवधीत सगळ्या, आणि कोणीही सुटलं नाही आहे, 323 स्वाक्षऱ्या आहेत. आता तुम्ही म्हणले घरी जा आराम करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा 323 MP म्हणतात हो म्हणजे संपूर्ण देश हो म्हणतोय, त्यांना काही पर्यायच राहणार नाही नाही म्हणाला.
शास्त्रीजी असं म्हणल्याचं ऐकवत आहे की एकनाथजी सारखे एखाद दुसरा जरी एकनाथ मला मिळाला असता तरी मी काँग्रेसचं चित्र बदलवून टाकलं असतं, असं शास्त्रीजी सुद्धा त्यांच्या मनात आलेलं असं सांगितलं जातं. तर पुढे मग ते निवेदन नेहरूंना दिलं. नेहरूंनी पाहिलं 323 MP म्हणल्यानंतर म्हणजे मला काही प्रॉब्लेम असल्याचं काही कारणच नाहीये. खरं म्हणजे पहिल्यांदा असं होतं की संघाचं बॅकग्राऊंड, एकनाथजी संघाने हा विषय केलेला होता, त्यामुळे नेहरू कदाचित कोणत्याही परिस्थितीत याला परवानगी देणार नाहीत किंवा त्याच्या बाजूने उभे राहणार असे आपल्याला वाटत होतं. पण जेव्हा 323 MPंच्या स्वाक्षरीचं त्यांच्याकडे दिलेलं निवेदन, ते म्हणाले मी जे आता लवकरच तामिळनाडूमध्ये भक्तवत्सलमला भेटणार आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्यावेळेला मी त्यांच्याशी बोलतो. आणि अशा रीतीने जेव्हा त्यांची भेट झाली, नेहरूंनी त्यांना सांगितलं हे बघा असं झालंय, ते संपूर्ण देशाची इच्छा आहे आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. आणि मग भक्तवत्सलमला पर्याय राहिला नाही. एवढा सगळ्या अडचणीमधून जाऊन एकनाथजींनी ती परवानगी मिळवली. त्याला म्हणतात काय, सगळ्या ह्या अशा पर्वताय अडचणी होत्या आणि परवानगी मिळाली. पण ते म्हणाले की ते असं आहे, मारक तर करा पण ते खडकावर नको, त्या चिखलेवर नको, तुम्ही किनाऱ्यावर करा. एकनाथजी त्याला काही तयार नव्हते. ते झालं तर त्या ठिकाणी किनाऱ्याचं महत्व नाहीये, ज्या ठिकाणी स्वामीजींनी 3 दिवस ध्यान धारणा केलेली आहे त्या जागेला महत्व आहे, त्या ठिकाणी ते स्मारक झालं पाहिजे. बरं, मग असं झालं की ठीक आहे, तुम्ही असं काय सुरुवातीला तुम्ही त्या ठिकाणी विवेकानंद शिला आहे, इथे विवेकानंदांनी ध्यान केलं होतं, अशी एक हे लावा फक्त, मग आपण पुढे बघू. असं करता करता मग तो पुतळा उभा राहायचा आहे. मग नुसता पुतळा कसा उभा राहिला येईल, त्याला काहीतरी संरक्षण पाहिजे. अगोदर पुतळ्यात विवेकानंदांच्या अगोदरही श्रीपाद शिला म्हणून आहे, त्या श्रीपाद ह्याच्यावर चिन्हावरती पण मंडप झाला पाहिजे. असं करता 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 ते स्मारकाचा आराखडा तयार झाला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्मारक जवळजवळ पुढच्या 8-9 वर्षामध्ये तयार झालं. आणि त्याचा उद्घाटनाचा समारोह जो चालला होता तो 1 वर्ष चालला होता. राष्ट्रपती व्ही गिरींनी पहिल्यांदा त्याचं उद्घाटन केलं, नंतर इंदिरा गांधी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेल्या होत्या. या सर्व रॉक मेमोरियल उभारणीच्या म्हणजे परवानगी मिळण्यापासून ते उभारणीपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी चालल्या, जी मोहीम आखली गेली, त्या मोहिमेमध्ये एक त्यांच्या बरोबर कायम होते, त्यांच्या पाठीमागे होते म्हणायला हरकत नाही. संघाची तर माणसं होतीच आपली सगळी, पण ती जी व्यक्ती होती ती रामकृष्ण मिशनचे स्वामी रंगनाथानंद. नंतर ते स्वामी रामकृष्ण मिशनचे अध्यक्षही झाले. त्यावेळेस ते हैदराबादचे मठप्रमुख होते. रंगनाथानंद हे फार मोठं नाव आहे रामकृष्ण मिशनमध्ये. म्हणतात की नेहरूंपासून इंदिरा गांधीपासून सगळ्यांचा त्यांचा खूप जवळ निकट संबंध होता. आणि ते रंगनाथानंदजी त्यांच्या बरोबर होते, त्यांच्या मागे उभे होते, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नंतर सुकर होत गेल्या. पण स्वामी जे रंगनाथानंद त्यांच्या जे बरोबर होते ते एकनाथजी बद्दल काय म्हणतायत ते मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगतो. A man like Eknathji Ranade is an asset to any movement in any country. I have known him very intimately and I have admired his energy, his quiet dedication and his rare capacity to influence favorably persons and every intractable circumstance. No difficulties can thwart him. Mountain high obstacles he will face with a calmness and gentleness suffused with determination. Thus he was a कर्मयोगी. कर्मयोगी असं स्वामी रंगनाथानंदाने पण एकनाथजींना म्हणलं होतं. हे कर्मयोगी एकनाथजी जे आपल्याला रॉक मेमोरियलच्या ह्याच्यामुळे लोकांना माहीत झाले थोडेसे, पण ते कसे घडले, त्यांचं लहानपण कसं होतं, ते कसे यातून त्यांचा या ज्या बालपणापासून त्यांचा कसा प्रवास झालेला आहे हेही पाहणं आपल्याला मला वाटतं आवडेल. एकनाथजी रानडे यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1914 साली
अमरावती जिल्ह्यातील तिमताला नावाच्या खेडेगावात झाला. त्यांचे वडील हे रेल्वेमध्ये नोकरीला होते, त्यावेळेला ते तिमतालाला होते आणि त्यांच्या बदलीची नोकरी होती. एकनाथजीचं बालपण हे एकूण ह्या अशा प्रकारे रेल्वेच्या वातावरणात गेलं होतं. एकनाथजी सहट एकूण ते 8 जण भावंड होते आणि एकनाथजी सगळ्यात लहान होते. घरात त्यांना सगळे एकनाथ नाव ठेवलं असलं तरी त्यांना नाथ म्हणायचे सगळे. तर ह्या रेल्वेच्या वातावरणात बालपण आल्यामुळे त्यांनी त्या काळात जे रेल्वेचं त्यांना जे काय निरीक्षण झालेलं असेल, त्यांची निरीक्षण शक्ती कशी म्हणजे विलक्षण होती, याचं प्रतीक असं होतं की ते पुढे चालून त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा काही कुठे गरज पडत असेल तेव्हा रेल्वेतली उदाहरणं बरेच त्यांची यायची असते. ते आपण पुढे नंतर पाहणारच आहोत. तर असं हे तिमताल्यामध्ये एक रानडे कुटुंब राहत असताना दैववशात त्यांना पुढे चालून प्रथम एकनाथजी नागपूरला आले. नागपूरला त्यांच्या मोठ्या बहिणीचे यजमान अण्णाजी सोहनी म्हणून होते. ते अण्णाजी सोहनी आणि त्यांचा परिवार नागपूरला राहत होता. ते एकनाथजी पहिले त्या ठिकाणी आले आणि नंतर सगळ्या कुटुंबाला नागपूरला स्थलांतरित व्हावं लागलं. एकनाथजीचं शालेय शिक्षण नागपूरला झालं. हे अण्णाजी सोहनी जे त्यांचे मेव्हणे होते हे डॉक्टर हेडगेवारांचे अतिशय निकटवर्ती सहकारी होते संघस्थापनेपासून. आणि अशा रीतीने एकनाथजींचा संबंध संघाशी अण्णाजी सोहनींमुळे निर्माण झाला. एकनाथजी म्हणजे प्रचंड ऊर्जा, शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, एकाग्रता, निरीक्षण, ज्याला आपण काय म्हणतो की हजरजबाबीपणा, एखादा निर्णय घेण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हे जे गुण आहेत लहानपणापासून कसे होते, कशा प्रकारची प्रचंड शक्ती त्यांच्या ह्याच्यामध्ये होते. लहानपणापासून व्यायाम, त्यांच्या वडिलांपासून ते काय शिकले असतील गुण असतील त्यांच्याकडे, ते वक्तशीरपणा आणि टापटीपणा, एखादी गोष्ट एखाद्या योग्य ठिकाणी ठेवली पाहिजे, सापडली पाहिजे, ह्या ज्या टापटीपणा आहेत व्यवस्थितपणा आहे ते वडिलांकडून आला होता. एकनाथजींच्या बालपणीचे काही जे अनुभव आहेत, म्हणजे एकनाथजी आपण कर्मयोगी म्हणलो आहेत पण त्यांना संतांमध्ये घेतलेलं आहे. ते एखाद्या संतांच्या जीवनामध्ये जसे चमत्कार घडतात तशा प्रकारचे चमत्कारच आहेत वाटावेत अशा गोष्टी एकनाथजींच्या बाबतीत लहानपणी घडलेल्या होत्या. एकदा असं झालं की त्यांची भाची आजारी होती. डॉक्टर येऊन तपासून गेले आणि ताप वगैरे भरपूर होता. तर त्यांनी सांगितलं की बर्फ लागेल, बर्फाचा आपल्याला बर्फाचा उपयोग करावा लागेल असं एकनाथजींनी डॉक्टर म्हणल्याचं ऐकलं होतं. ते कुणाला हे न सांगता हे त्यांनी ऐकलं. त्या काळी आपल्या जसं आत्ता फ्रीज आहे तसं आपण बर्फ करायला ठेवतो तसं काही फ्रीज वगैरे घरोघरी नव्हते त्या काळी. 3 किलोमीटर अंतरावर एक आईस फॅक्टरी होती. त्या आईस फॅक्टरीमधनं 2 मोठे स्लॅब पाठीवर घेऊन चालत एकनाथजी घरी आले. 3 किलोमीटर 2 मोठे स्लॅब पाठीवर घेऊन. आणि वय काय असेल बघा, लहानपणात म्हणजे एक 10-12 वर्षाचे असतील फार फार. इतक्या ह्याच्यामध्ये त्यांना न कुणी सांगितलं नाही की बर्फ आणता, बर्फ पाहिजे डॉक्टरांनी सांगितलंय, जाऊन घेऊन आले. 2 दिवस त्यांची पाठ जी आहे ती काळी झालेली होती. बहिणीला त्याला शेकावं लागलं पण त्यांनी तो बर्फ आणला. बरं बहीण म्हणाले, अरे एकनाथ आणलेच ते आणलेच, 2 कशाला आणलेत, एक संपलं दुसरं असायला पाहिजे. इतकी प्रचंड शक्ती त्यांच्या शरीरामध्ये होते. हेडगेवारांचा प्रत्यक्ष संपर्क असलेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ शाखेत काम करणारे एक जे त्यांचे 10-15 जे स्वयंसेवक होते त्यांच्या बरोबरीचे, त्यांना ते कुशपथक त्यांचं नाव होतं. त्या कुशपथकामध्येच एकनाथजी होते. मी आता मगाशी पण सांगितल्याप्रमाणे त्यांचं शरीर बलदंड होतं, व्यायाम करायचे खूप चांगलं. शाखेमध्ये जो खेळताना एकनाथ जर गेला दुसऱ्या बाजूला तर 10-5 म्हणजे जेवढे 5-6 तरी किमान कमी घेऊन तो येणार, म्हणजे जवळजवळ डाव संपल्यासारखंच अशी परिस्थिती होती. एकनाथजी एकदा गेले ते म्हणायचे, मी कुणाला हात लावून येऊन सांगा.
5-6 जण खेदायचे पण ते मधली रेषा ते गाठायचे. अशी त्यांची ताकद होती. आता हे नुसतं ताकदीचं निर्णय क्षमतेचं पण पहा. एकदा संघाच्या ह्याच्यावरती एक उत्सवामध्ये एक व्यासपीठाजवळची व्यवस्था त्यांच्याकडे होती. कार्यक्रम सुरू झालेला होता आणि एकनाथजींनी पाहिलं एक साप, मोठा साप व्यासपीठाच्या दृष्टीने येतोय, दिशेने येतोय. आता त्या काठीने मारावं तर आवाज होईल, सगळा कार्यक्रम बिघडेल, सगळ्या लोकांचं लक्ष इकडे जाईल. त्यांच्या हजरजमीप्रमाणे त्यांना जे सुचलं तर त्यांनी काय केलं असेल, त्यांनी त्या सापाच्या पायावर, मुखावर, तोंडावर असं जोरदार पाय देऊन उभे राहिले. इतका जोरात पाय त्याच्यावर देऊन म्हणजे अगदी ठामपणे उभे राहिले. तो साप त्यांच्या पायाशी सारखा, जरी तोंड त्यांनी दाबलेलं होतं तरी सगळा त्यांच्या पायाशी सारखा तो हे करत होता. आणि कार्यक्रम संपेपर्यंत बिचाऱ्या सापाची काय अवस्था झाली असेल तर आपण समजू शकतो. कार्यक्रम संपेपर्यंत एकनाथजींचा पाय त्या ठिकाणी हलला नाही. कल्पना करू शकतो आपण. ह्याला चमत्कार म्हणायचं काय म्हणायचं माहित नाही, पण अशी त्यांच्यासमोर निर्णय क्षमता होती, शारीरिक क्षमता होती, निरीक्षण शक्ती होती, हजरजबाबीपणा होता. एकनाथजी मॅट्रिक झाले आणि संघ शाखेच्या ह्याच्यातनं वाढलेले असल्यामुळे त्यांनी त्या बाकीच्या ह्याच्यामध्ये काही त्यांना रस नव्हता. मी मॅट्रिक झालो, त्यांनी सांगितलं डॉक्टरांना की मला आता प्रचारक जायचं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की तुला प्रचारक जायचे, तू अवश्य जा, पण पहिलं तुझं शिक्षण पूर्ण कर. कमीत कमी तू ग्रॅज्युएट तरी झाला पाहिजेस आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी काय तुला परवानगी देणार नाही. अशा रीतीने त्यांचा मॅट्रिक नंतरचा प्रचारक जाण्याचा जो विचार होता तो डॉक्टरांच्या सांगण्यामुळे त्यांना रहित करावा लागला आणि त्यांनी त्या ठिकाणी हिस्लॉप कॉलेजमध्ये, नागपूरचं जे खूप प्रसिद्ध कॉलेज आहे हिस्लॉप कॉलेज म्हणून, त्या ठिकाणी प्रवेश घेतला. हिस्लॉप कॉलेज हे मिशनरी कॉलेज आहे आणि सगळ्या मिशनरी कॉलेजमध्ये ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे बायबलचा एक क्लास त्यांना असायचा आणि तो कंपल्सरी असायचा. बायबलचा क्लास कंपल्सरी असायचा आणि एकनाथजी बघायचे त्यांचे त्या बायबल सांगणारे किंवा त्या क्लास घेणारे जे प्रोफेसर होते, प्रोफेसर फिलिप्स म्हणून होते, तर बायबल नुसतं सांगत होते असं नाही, तर अनेकदा ते हिंदू धर्मांच्या वरती त्यांच्या हिंदू धर्माविषयी वाईट काय आहे, त्यांचं ते कसं खराब आहे, ख्रिश्चन धर्म कसा आहे, अशा प्रकारच्या गोष्टी अनेक उदाहरणं देऊन सांगायचे. एकनाथजी हे असं हिंदू धर्माचा जे हे करत होते, एकनाथजी ते पसंत पडायचं नाही. अस्वस्थ व्हायचे, काय करावं त्यांना कळत नव्हतं. पण त्यांनी ठरवलं की हे थांबलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आपण. आणि असं त्यांनी ठरवल्यानंतर मग त्यांनी म्हणले आपण उपनिषदांचा अभ्यास करायला सुरुवात केला. उपनिषद म्हणले फार तर काही जवळ आपल्याला काय, आणखीन काय करावं म्हणता म्हणता त्यांना असं वाटलं की त्यांनी विवेकानंद वाचायला सुरुवात केली. आणि विवेकानंदांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्माचं समर्थन केलेलं होतं, सगळ्या आपल्या या रूढीचं जे आहे, परंपरा असतील, रूढी असतील, हिंदू धर्माच्या विषयीचं त्यांचे जे आकलन होतं किंवा उद्बोधन होतं, ते सगळं वाचल्यानंतर एकनाथजी म्हणाले की आता ठीक आहे म्हणले. आणि ह्याच्या पुढे मग त्यांनी जेव्हा जेव्हा फिलिप्स हिंदू धर्मावर घसरत होते तेव्हा तेव्हा त्याचा प्रतिवाद करायला सुरुवात केली. आणि त्यांचा प्रतिवाद इतका लॉजिकल असायचा की फिलिप्स सुद्धा निरुत्तर व्हायचे. पुढे पुढे तर असं ठरवायचं की तो हा बायबलचा फिलिप्सचा क्लास आहे की एकनाथचा क्लास आहे, म्हणजे तो एकनाथचाच क्लास होऊन जायला. मग शेवटी ते फिलिप्स प्रोफेसर म्हणाले की बाबा एकनाथ, तू या क्लासला नाही आला तरी चालेल, मी तुला प्रेझेंट मानेन, तुझी प्रेझेंटी लावेन, पण तू नाही आला तर चालेल. पण एकनाथजी म्हणाले नाही नाही, तसं कसं, मला बायबल तर कळलं पाहिजे. असं जे हे एकनाथजींचं कॉलेजमधलं हे होतं, त्याचा परिणाम असा झाला की प्राचार्यापर्यंत कदाचित गेले असावे. त्या कॉलेजचा एक नियम असा होता की तुम्ही तुमची फीस जर वेळेत भरली नाही तर तुम्हाला ते परीक्षेला बसायला परवानगी देत नव्हते. तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये ते ॲबसेंट करायचे, अनुपस्थित असं कारण सांगायचे आणि तुम्हाला परवानगी नसायची. एका वर्षी असं झालं की घरच्या ओढगस्त परिस्थितीमुळे वडील गेलेले होते
आणि सगळे भाऊ इकडे तिकडे असं झालेलं होतं. एकनाथजींना फी काही वेळेत भरता आली नाही. कसा तरी का हा विषय डॉक्टरांपर्यंत पण गेला. मग डॉक्टरांनीही त्यांना, डॉक्टर हेडगेवारांनीही त्यांना मदत केली आणि परीक्षेच्या आधी त्यांनी सगळी जमवाजमव करून ती फीस भरली कॉलेजची. कॉलेजची फीस भरल्यानंतर मग ते प्रिन्सिपल गेले की आता मी भरलेली आहे, मला तुम्ही अलाउड करा. पण त्यांनी नंतर पाहिलं की आपलं जे नाव आहे ते बोर्डावर आलेलं की नॉट अलाउड याच्यामध्येच आहे. एकनाथजींना फार आश्चर्य वाटलं. मी फीस भरलेली आहे, त्यामुळे ते काय करावं अशा परिस्थिती असताना त्यांनी असा विचार केला की आपण परत एकदा आपली बाजू मांडावी प्राचार्यांकडे. मध्यंतरीच्या काळामध्ये ते जे पहिले प्राचार्य होते, जे या हिंदुत्वनिष्ठ एकनाथजींचा दुस्वासही करायचे एका प्रकारे, तर त्यामुळे त्यांना हे कोलीतच सापडलं होतं फीसचं. हे प्राचार्य काही काळासाठी रजेवर गेले, त्यांच्या देशातने गेले आणि एक बदली प्राचार्य आलेले होते. हे एकनाथजींना माहीत नव्हतं. ते आपला एकनाथ प्राचार्यांना भेटायला गेला तर वेगळेच लोक होते. पण त्यांनी त्यांना सगळी केस सांगितली, असं असं आहे, मला तर माझी परवानगी नाकारलेली होती, मी फीस भरलेली आहे. तर ते म्हणले आता त्यांनी तसं केलं असेल तर आपण काय करणार बाबा. ते एकनाथजींनी एकच वाक्य त्या ठिकाणी वापरलं, माझी गरिबी ही जर मला अशी शिक्षा देत असेल, परीक्षेपासून वंचित ठेवत असेल, तर हे काही बरोबर नाही असं मला वाटतं. गरिबीचं कारण मी फीस भरलेली आहे, नाही भरलेली असं नाही, मग काही कारणानं वेळ लागला मला थोडासा. तर हे जेव्हा त्या प्राचार्याने ऐकलं की त्यालाही थोडंसं काहीतरी वाटलं की अरे नाही, असं नाही व्हायला पाहिजे, अन्याय नाही व्हायला पाहिजे, याच्यावरती फीस भरलेली आहे आणि कोणाच्याही गरिबीच्या कारणामुळे त्याच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. आणि मग त्या प्राचार्याने सांगितलं ठीक आहे, मी एक काम करू शकतो, तुला परवानगी देऊ शकतो, पण एक झालं पाहिजे म्हणले की तू काय कर की तुला अनुपस्थित असं दाखवलेलं आहे रेकॉर्डवरती. तू सगळ्या जे तुमचे जे प्राचार्य प्रोफेसर आहेत त्या सगळ्यांच्याकडनं तू असं लिहून आण की तू उपस्थित होतास, तुझी उपस्थिती सिद्ध कर कागदोपत्री, मग मी तुला परीक्षेला परवानगी देईन. एकनाथजी म्हणाले ठीक आहे. पहिल्यांदा ते कुणाकडे गेले असतील तर फिलिप्सकडे गेले. फिलिप्सला तर नाही म्हणायचं काय सोयच नव्हती. आणि मध्यंतरीच्या काळात एकनाथजींचा तो युक्तिवाद ऐकून तेही खरं म्हणजे एकनाथजींच्या प्रेमातच पडले होते. त्यांची पहिली स्वाक्षरी घेतली त्यांनी की हा संपूर्ण वर्ग संपूर्ण वर्षभर हजर होता माझ्या क्लासमध्ये. असं करता करता सर्व विषयांचे जे प्रोफेसर होते, आणि खरं म्हणजे एकनाथजी हजर नव्हते असं नव्हतंच, केवळ ते फीस भरलेली नसल्याने नियमाचं कारण दाखवून त्यांना अनुपस्थित केलं होतं. सर्व प्रोफेसरांनी हा आमच्या क्लासला सर्व उपस्थित होता असं लेखी दिलं आणि हे सगळं घेऊन त्यांनी पुन्हा प्राचार्यांना ते सादर केलं. प्राचार्याला म्हणणार आहे आता काही प्रश्नच नाही म्हणलं, तू परीक्षा देऊ शकतो. म्हणजे हे सह्यांची जी मोहीम आहे ती त्यांनी कॉलेजमध्ये राबवली, ती ते पुढे एमपीतल्या लोकांनी सेवा राबवली. तिथून त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि कोणत्याही गोष्टीशी ते सोडून न देतात, अडचण आल्या म्हणून एखादा म्हणून म्हणा काय करायचं त्या ठीक आहे मी परीक्षा देणार नाही, तसं म्हणले नाहीत. ते आपला विषय लावून धरला तो त्या ठिकाणी. आणि म्हणून ते सगळ्या सह्यांची मोहीम राबवली, परीक्षा दिली. आणि गंमत म्हणजे त्या प्राचार्यांना असं वाटलं की ह्याची गरिबीमुळे तो फीस भरू शकला नाही, तर त्यांनी एकनाथजींना स्कॉलरशिप सुरू केली. म्हणजे एखाद्या मिशनरी कॉलेजमध्ये हिंदू, त्यातल्यासारख्या हिंदुत्वनिष्ठ एकनाथ अशा मुलाला स्कॉलरशिप मिळण्याचं ही दुर्मिळ गोष्ट होती. आणि ती स्कॉलरशिप सुरू झाली त्यांना, म्हणजे पुढच्या वेळेला ह्या फीसचा तरी प्रश्न पडू नये. पण गंमत अशी झाली की हे प्राचार्य बदलीचे आलेले होते, पुन्हा मूळ प्राचार्य आले. त्यांना जेव्हा कळलं की असं असं झालेलं आहे, त्यांना खूप तसा त्यांचा दळफळाट झाला की अरे हे असं कसं याला स्कॉलरशिप लागू करतात वगैरे. पण तो निर्णय झाला होता तो झाला होता. सांगण्याचा मुद्दा असा की त्यांची जे पुढच्या काळातले जे सगळे त्यांनी आपण दाखवलेले कार्यकुशलता आहे ती सुरुवात त्यांच्या या ह्याच्यातून झालेली होती. असाच एक प्रसंग एकनाथजींच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. एकदा कॉलेजमध्ये असताना काही स्वयंसेवकांबरोबर ते रेल्वेने प्रवासाला कुठेतरी निघाले होते एका ठिकाणी जायसाठी. स्टेशनवरती गेले, अनरिझर्व्ड डब्यामध्ये सगळ्या लोक शिरले. त्या डब्यामध्ये काही सैनिक होते. सैनिक काही ह्यांना आत येऊ देणार, आपल्या सगळ्या स्वयंसेवकांनी ठेवलेलं सामान त्यांनी खाली फेकून दिलं. एकनाथजी म्हणले का फेकून दिलं, तर हा अनरिझर्व्ड डबा आहे, काही का रिझर्व्ड तुमचं काही रिझर्वेशन आहे का नाही, आमचं कसं का तुम्ही फेकून दिला.
सैनिक काय ऐकायला तयार नाही. आणि असं झालं की मग खूप बाचाबाच झाली, भांडण झालं. आणि मग शेवटी काय झालं, ते सैनिक ऐकत नाही म्हणल्यानंतर एकनाथजी खाली उतरले आणि परत खाली जे काढून टाकलेलं सामान होतं ते आणून ठेवलं. आता मात्र सैनिक चिडले आणि त्यांच्या जे रायफलचा तो दस्ता होता ना, त्याने तो एकनाथजीच्या मस्तकावर मारला आणि जखम झाली, थोडंसं रक्त आलं. आता म्हणलं हे एकनाथजी म्हणाले की आता हे बास झालं, खूप झालं म्हणले. इथे काहीतरी मला वाटतं कोणाकडे ते हॉकीची स्टिक होती, ती हॉकीची स्टिक घेतली आणि त्यांनी त्या सैनिकांना असं काही बदलून काढलंय की काही विचारायचं. ते शेवटी उतरले आणि स्टेशन मास्टरकडे कंप्लेंट केले की असं असं हा माणूस भांडण करतोय, मारामारी करतोय. स्टेशन मास्टर आले. स्टेशन मास्टरांना आल्यानंतर एकनाथजीने समजावून सांगितलं की हा अनरिझर्व्ड डबा आहे, आम्ही आलेलो आहे, त्यांच्याकडे रिझर्वेशन नाही आहे आणि ह्या सैनिकांनी आम्हाला मनाई केली. उलट म्हणले मी तर काय हा मारले म्हणतो, मला जखम झाली, रक्त वाहते म्हणले. यांना कुठं जखम झाली आहे का, दाखवा म्हणलं. सैनिकांना कुठे जखम नव्हती, नुसते मारामारी झालेली होती. आणि मग असं ते स्टेशन मास्तरांनी पाहिलं आणि मग ते म्हणाले नाही ठीक आहे, मी जा ह्याच्यात नाही. सैनिकांना सांगितलं की तुम्ही दुसरीकडे जा किंवा हे नाही जा, यांच्यावर प्रवास करा. सैनिक उतरून गेले. पण पुढे असं झालं की ते ब्रिटिश सैनिक होते म्हणून त्यांना स्टेशन मास्तराला एकनाथजींच्या विरुद्ध कोर्टात केस करावी लागली, कारण ते ब्रिटिश होते. त्यांच्याशी त्यांची हातापाई झाली होती, मारामारी झाली होती. मग कोर्टात केस उभी राहिली. गंमत म्हणजे आश्चर्य वाटेल की त्या विद्यार्थी दशेतही एकनाथजींनी आपली केस स्वतः लढवली आणि कोर्टात सुद्धा त्यांनी असं सगळं तर्क लढवले की आता हे अनरिझर्व्ड डबा आणि ह्यांनी त्या ठिकाणी मला हे करायची गरज नव्हती, आम्ही गुण्यागोविंदाने गेलो असतो, पण त्यांनी मारामारी केली, मला जखम झाली, त्यांना काही जखम पण झालेली नाही आहे. अशा परिस्थितीत माझ्या विरुद्ध केस कशी होऊ शकते. हे सगळं ज्या पद्धतीने एकनाथजींनी ते केस लढवली कोर्टामध्ये, ते जजला सुद्धा कौतुक वाटलं. ते म्हणाले तुझा तर्क सगळे पटण्यासारखे आहेत. त्यांना ते निर्दोष सोडण्यात आलं आणि सैनिकांना समजत देण्यात आले की तुम्ही असे मुलगीत हातापाई करत जाऊ नका. ब्रिटिश असून सुद्धा अशा प्रकारची एखादी केस कशी लढवावी, आपली बाजू कशी मांडावी, ही जी त्या ठिकाणची एकनाथजींची जी कार्यकुशलता आहे ती आपल्याला दिसून येते. पुढे चालून एकनाथजी MA झाले, MA विथ फिलॉसॉफी, LLB पण झाले. म्हणजे त्यांच्या LLB पणाची खरं म्हणजे सुरुवात आधीच झाली होती, केस आधीच लढवलेली होती. एकनाथजींचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बहिणींना, त्यांच्या वहिनींना वगैरे वाटायचं की एकनाथजींनी आता खरं म्हणजे लग्न करायला पाहिजे. शिक्षण पूर्ण झाले, नोकरी काय कुठे लागेलच. एकनाथजींना तर लग्न बिग्न करायचं नव्हतं, प्रचारक बनून जायचं होतं. पण त्या काय त्यांचे ऐकायला तयार नसायच्या. मग एकदा काय झालं, ते म्हणाले अरे नाथ तू असं कर ना म्हणले, आता तुझं आमची खूप इच्छा आहे की तुला चांगली मुलगी मिळावी आणि तुझं लग्न व्हावं, तुझं चांगलं व्हावं. मी तर तुझ्यासाठी म्हणले 2 वार धरलेले आहेत म्हणले, गुरुवार आणि शुक्रवार काय असेल ते. मला असं वाटतं की तू पण एखादा वार धर म्हणाले. ते अण्णाजी सोने बाजूला बसलेले होते. एकनाथजींनी काय उत्तर दिलं असावं, तुम्ही 2 वार धरलेत पण मी एकच वार असा धरलेला आहे म्हणाले. तू वार धरलायस म्हणे, हो. कोणता वार धरलाय म्हणे, मी हेडगे वार धरलाय म्हणाले. आता हेडगे वार धरलाय असं म्हणाल्यानंतर अण्णाजी सोनी हसले, म्हणले ज्यांनी हेडगे वार धरला आहे त्यांचं कसलं लग्न होणार म्हणले, तुम्ही सोडून द्या विषय. तर अशा रीतीने आपल्या ध्येयाप्रती जी निष्ठा आहे, डिटर्मिनेशन आहे, त्या ह्याच्या पद्धतीत सुद्धा मी कसं सांगितलं की तुम्ही वार धरा म्हणता, मी हेडगे वार धरलेला आहे म्हणे ऑलरेडी. एकनाथजी पुढे प्रचारक झाले. अनेक त्यांनी जबाबदाऱ्या संघामधल्या पार पाडत पुढे ते सरकार्यवाह झाले. आणि आपल्याला माहिती की सरकार्यवाह असताना त्यांच्याकडे ह्या शिला स्मारकाची जबाबदारी देण्यात आली. शिला स्मारकाची जबाबदारी त्यांनी कशी पार पडली हे आपण बघितलं. आता हे जे विवेकानंदांचं भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक कन्याकुमारीला झालं, जे इतकं भव्य दिव्य आणि चांगलं होतं की आपण कधी जाऊन स्मारकासमोर उभं राहिलो तर वाटतं की अरे वा, आपले हात जोडले जातात आणि विवेकानंदांच्या स्मृतीला पण आपण वंदन करतो आणि ज्यांनी कोणी हे उभा केलं असेल त्याला सुद्धा आपण वंदन करतो. काय काम केलं, काय उभा केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी असते की प्रत्येकाला वाटतं की हे माझं आहे. कारण काय आपल्याला माहिती आहे की त्या काळी एकनाथजींनी जनसहभागातून यात निधी उभारला होता. आपल्यापैकी प्रत्येकाने सुद्धा 1-1 रुपया त्यावेळेला कुपन दिला असेल.
अशा रीतीनं अशा प्रकारचं स्मारक, एखाद्या संन्यासाचं स्मारक जनसहभागातून आणि एवढ्या आंतरराष्ट्रीय त्याचं उभारण्याची पहिलीच ही वेळ असावी. नाही तर आपण बघतो की काही त्यांना एकनाथजींना देशातल्या उद्योगपतींना येऊन सांगितलं असं की तुम्ही द्या म्हणजे त्यांनी पैसे दिले नसते का? दिलेच असते. पण त्यांना तसं नव्हतं करायचं. धनसामान्यातून ते प्रत्येकाला वाटलं पाहिजे की याच्यात माझा सहभाग आहे, माझी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारची त्यांची धारणा होती. आणि प्रत्येक म्हणजे नुसतं जनतेला वाटलं पाहिजे, सरकारला पण वाटलं पाहिजे. सगळ्यांनी 323 एमपींनी सही दिली. म्हणून प्रत्येक राज्य सरकारांनाच एकनाथजींनी विनंती केली की तुम्ही एक तुमचा टोकन म्हणून प्रत्येकाने 1 लाख रुपये द्यावे. त्याला सर्व राज्य सरकारने 1 लाख रुपये दिले. कोणत्या पार्टीचं सरकार आहे हे बघितलं नाही, विवेकानंदांचं काम आहे. अशा प्रकारचं ते स्मारक उभं राहिलेलं होतं. पण एकनाथजींना हे भौतिक स्मारक म्हणा किंवा दगडविटाचं स्मारक उभा करून निर्माण करून तिथंच थांबायचं नव्हतं. त्यांच्या मनात पुढचेच विचार सुरू झाले. हे स्मारक आहे, ठीक आहे, लोक येतील, बघतील, जातील, कौतुक करतील. पण विवेकानंदांचे विचार समाजामध्ये नेणं आणि ते नेणारे एक संस्था निर्माण करणं. आता विवेकानंदांचं काम करणारे रामकृष्ण मिशन होतीच, पण ती संन्यासी ऑर्डर होती. आणि एकनाथजींना असं वाटलं की जे लोक संन्यास घेऊ शकत नाहीत पण ज्यांना समाजासाठी काम करायचं आहे अशासाठी सुद्धा एक ले ऑर्डर किंवा गृहस्थ ऑर्डर त्यांनी आपण स्थापन करावी. आणि म्हणून त्यांनी विवेकानंद केंद्राची संकल्पना केली आणि स्थापन केलं. त्याच्यामध्ये जीवनव्रती हा संकल्पना होती. तुम्ही या कामासाठी घरदार सोडून जायचंय, पण त्यांचं 6 महिन्याचं कन्याकुमारीतलं प्रशिक्षण आणि 3 वर्षाचं कार्यक्षेत्राचे प्रशिक्षण झाल्यानंतर ज्याला कुणाला एखाद्याला वाटलं की आपण विवाह करायचे आहे तर त्याला ती मुभा होते. म्हणजे असं विवाह केलाच नाही पाहिजे असं तर त्यामध्ये ती अडचण नव्हती. अशा प्रकारची एक संन्यासी ऑर्डरला पूरक अशी ले ऑर्डर आणि विवेकानंद केंद्राची स्थापना एकनाथजींनी केली. विवेकानंद केंद्राच्या स्थापनेच्या जीवनव्रती जेव्हा सगळे त्यांचे चयन सुरू झालं तेव्हा विवेकानंद केंद्राच्या कामामध्ये जाण्यासाठी जे लोक आले, एकनाथजींच्या संपर्कामध्ये आले, त्या सगळ्या लोकांनी एकनाथजींना जवळून बघितलं, त्यांच्याबरोबर राहिले, त्यांचा सहवास अनुभवला. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की एकनाथजींचा परिस्पर्श त्या काळात ज्यांना कोणाला सगळ्यांना झाला नंतरच्या त्या सर्वांचं जीवन उजळून निघालं. परिस्पर्श हा शब्द वापरलेला आहे मी. त्यांचं जीवनाचं सोनं झालं. आणि ह्या ज्या सगळ्या म्हणजे जे लोक असतील ज्यांचं जीवन उजळून गेलेलं आहे त्याच्यामध्ये सद्भाग्याने मी आणि माझी पत्नीही पण होतो. मलाही एकनाथजींचा 1974 ते 1981 जवळ 6-7 वर्षाचा सहवास, तिकडचा सहवास लाभला आणि त्यातनं एकनाथजी आम्हाला जास्ती समजून आले. एकनाथजी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाच्या वेळेला कन्याकुमारीला अनेक लोक प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंगसाठी व्याख्यानासाठी येत असत. पण एकनाथजी जेव्हा कन्याकुमारीमध्ये असत तेव्हा तेही एकनाथजी त्या ठिकाणी लेक्चर देत असत. तर कार्यकर्ता घडवताना कसा घडवला पाहिजे एक उदाहरण आपण 1-2 उदाहरणं मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. एकनाथजींचं मी तुम्हाला सांगितलं की ते बालपण रेल्वेमध्ये गेलं होतं. तर एकनाथजींनी सांगितलं उदाहरण एक सांगायचे, नेहमी कार्यकर्त्यांना सांगायचे की कार्यकर्ता म्हणजे कसा घडला पाहिजे, कसा असला पाहिजे, तो इंजिन सारखा असला पाहिजे रेल्वेच्या. रेल्वेचं इंजिन कसं हे सेल्फ प्रॉपेलिंग असतं, ऊर्जा निर्माण करणार असतं. आणि रेल्वेचं इंजिन अनेक डबे ओढून नेतं. डबा होऊ नका म्हणले तुम्ही, कार्यकर्ता डबा नसला पाहिजे, रेल्वेचा इंजिन असलं पाहिजे, अनेकांना बरोबर घेऊन जाणार असला पाहिजे. अशा प्रकारचे रेल्वेची उदाहरणं त्यांच्या व्याख्यानात नाही यायची. समस्येच्या मुळाशी जायला पाहिजे. कार्यकर्ता जो असतो समस्येच्या मुळाशी जायला पाहिजे. तर समस्येच्या मुळाशी जायला पाहिजे त्याचं एक उदाहरण एकनाथजी फार त्यांच्या व्याख्यानातून सांगायचे. एकदा काय झालं, एका ग्रस्ताला डोकेदुखीचा फार प्रचंड त्रास होता. सर्व औषधं घेऊन बघितली, काही त्याचा त्रास कमी होत नव्हता. तो एका ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे गेला आणि त्याने सांगितलं की माझं डोकं दुखणं काही थांबत नाही. तर त्या डॉक्टरांनी ॲलोपॅथीच्या त्याला एनिमा दिला, पोट साफ झालं आणि ती दुखी थांबली. एकनाथजी एका अशा हिंदीमध्ये सांगायचे की वहा रे अंग्रेज म्हणे, दर्द कहा और दवा कहा. समस्येच्या मुळापाशी गेला. कार्यकर्त्यांनी समस्याचे मूळ शोधून काढून ते आपण जाणून घेतलं तर समस्येचं निराकरण आपल्याला
चांगल्या रीतीने करता येईल असं एकनाथजींना नेहमी वाटायचं. कार्यकर्ता कसा असला पाहिजे आणखीन सांगायचे, गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास. याचा अर्थ असा, तुम्ही जे एका ठिकाणी गेलेला आहात तर त्या ठिकाणचे होऊन जा, कार्यकर्त्यात मिसळून जा, लोकांमध्ये मिसळून जा, कामं करा. पण जर संघटनेने तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पाठवलेलं आहे तर तुम्ही पहिलं ठिकाण विसरून त्या ठिकाणचे होऊन जा. गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास. नाहीतर मी तिथं होतो, अगोदर ज्या शहरात काम करत होतो त्या ठिकाणी काम करत होतो, तिथले लोक असे होते, ते खूप चांगले होते, सहकार्य करायचे, असं जर तिथलंच तुम्ही तिथल्याच वातावरणात नेहमी राहिलात तर तुम्ही नवीन ठिकाणी काम उभारू शकणार नाहीत, लोकांमध्ये मिसळू शकणार. गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास असे एकनाथजींची कार्यपद्धती कार्यकर्ता घडवण्याची होती. आपल्या आचारसरणीत, विचारसरणीत आपल्या आवडीनिवडी कार्यकर्त्यांनी कामाच्या बाबतीत बाजूला ठेवल्या पाहिजेत. तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी असं पाठवलेलं आहे की उदाहरणार्थ पूर्वांचल आहे किंवा उत्तरांचल आहे, ज्या ठिकाणी मांसाहार हा लोकांचा अत्यंत कॉमन आहे आणि तुम्ही शाकाहारी आहात आणि तुम्ही जर नाकं मुरडू लागलात त्यांच्यासमोर आणि हे आहे तुम्ही बरोबर नाही, असं ते बरोबर ठरणार नाही. तुमची आवड निवड, तुमचं जे पद्धती आहे, तुमचे जे विचार आहेत ते बाजूला ठेवा. असं नाही की तुम्ही मांसाहारी व्हा, पण तुमचे त्याच्याबद्दलची घृणा लोकांना दिसली नाही पाहिजे. अशा प्रकारचा बदल कार्यकर्त्यामध्ये झाला पाहिजे, तरच तो कार्यकर्ते निर्माण करू शकतो. विवेकानंद केंद्राची व्याप्ती वाढत गेली. अरुणाचलमध्ये खूप मोठं काम केंद्राला करण्याची संधी मिळाली. तिथे आता खूप मोठ्या शाळा उभ्या आहेत. ह्या सगळ्या धावपळीमध्ये इतकी प्रचंड धावपळ एकनाथजींची सर्व असायची. देशभर प्रवास सुरू असायचा, अनेक ठिकाणी त्यांना जावं लागायचं आणि गाठीभेटी असायच्या. त्यांच्या कार्यकुशलतेबद्दलच्या खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं झालं की एकनाथजींच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला आणि 1976 मध्ये जर त्यांना तिसऱ्यांदा हार्ट अटॅक आला होता. तिसऱ्यांदा हार्ट अटॅक येऊन सुद्धा एकनाथजी त्यांच्या कामाबद्दलची त्यांची जी निष्ठा आहे किंवा जे ओढ आहे ते त्यांना थांबवू शकले नाही आणि एकनाथजी परत प्रवासाला निघायचे. एकदा ते डॉक्टराला दाखवायला गेले. ते डॉक्टर म्हणले, अहो तुम्ही आराम करायला सांगितलं, आराम केलं की नाही? नाही, मी आरामच केला म्हणाले, पण मी फक्त ह्या ठिकाणी गेलो, कलकत्त्याला गेलो, दिल्लीला गेलो, मद्रासला गेलो, इकडे. अरे तुम्ही इतकं जर फिरला तर आराम काय केला? मग म्हणले, मी जर बसलो तर माझा आराम होणार नाही, मी काम केलं तरच माझा आराम आहे, माझा काम हेच माझा आराम आहे. असं ते कर्मयोगाचं त्याचं सूत्र होतं. पण शरीर हे बोलतच होतं, ते काही कोणासाठी थांबणार नाही आहे. पुढे चालून असं झालं की ज्यांची स्मरणशक्ती एवढी तीव्र होती, लहानपणी तुम्हाला एक सांगायचं राहिलं की अण्णाजी सोयनी आहेत ना, ते त्यांना योग शिकवायचे आणि त्या योगाच्या अभ्यासामध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता करायचं आणि त्याच्यातनं कशी शक्ती निर्माण होते हे सांगितलं होतं. तर त्यांनी सांगितल्यानंतर, ट्रेनिंग दिल्यानंतर, तसं प्रशिक्षण दिल्यानंतर एक त्यांच्या पथकातले जे 5-6 लोक होते त्यांना सांगितले की आता आपण ह्या एकाग्रतेचा अभ्यास करूया. तर त्यांनी सांगितले की हे एका खोलीत बसले होते सगळेजण. समोरच्या दरवाजाला एक कडी लावली, कडी आणि कोयंडा असायचा बघा, कडी कुंडी, ती कडी लावलेली आहे. ती तुमच्यापैकी एकाग्र चित्त करून ती कोण उघडू शकतो, खोलू शकतो, हे बघूया म्हणाले. सगळ्यांनी प्रयत्न केला पण ते कुणाला काही तसं जमलं नाही. आणि एकनाथजींची एकाग्रता एवढी प्रचंड होती, एवढी तीव्र होती, एकनाथजींनी त्या चित्त एकाग्रता करून, मन एकाग्र करून ती कडी उघडली. इतकी त्यांची एक चित्ताची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि इतकी जबरदस्त होती. पण भावी काळात असं झालं की त्यांना स्मरणशक्तीचाही थोडंसं, त्यांची स्मरणशक्ती गेली काही काळाकरता, पुन्हा आली गेली आणि अशा रीतीने प्रकृतीवर परिणाम होतच राहिला. 22 ऑगस्ट 1982 एकनाथजींचा म्हणजे एका प्रचंड ऊर्जा स्रोत असलेल्या कर्मयोगाचा देहावसान झालं कन्याकुमारीला. कन्याकुमारीचं जे विवेकानंदपुरम आहे, त्या विवेकानंदपुरमच्या बीचवर जिथून शिलास्मारक दिसतं
त्या शिला स्मारकाच्या साक्षीने एकनाथजीचा अंत्यसंस्कार त्या ठिकाणी झाला. आम्ही रंगनाथानंदासह अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे अंतिम समयी जिथं त्यांचा अंत्यसंस्कार झाले ते सुद्धा विवेकानंद शिला स्मारक तिथून त्यांच्या जिथून साक्षीने झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि विवेकानंद एकनाथजींच्या जिथे दाह संस्कार झाला त्या ठिकाणी त्यांची समाधी आता उभी आहे. आणि त्या समाधीवरती गीतेतला त्यांचा सर्वात आवडता श्लोक आहे, जो 18व्या अध्यायातील 26वा श्लोक आहे. तो श्लोक कोरलेला आहे. मुक्तसंगो नहम वादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्यो निर्विकारा करता सात्विक उच्यते. ज्यांनी सर्व प्रकारची आसक्ती अहंकारासह सोडलेली आहे, मुक्त झालेला आहे त्याच्यातनं, सर्व प्रकारच्या साहसामध्ये जो समन्वय साधू शकतो, धैर्य आणि साहस त्याच्याकडे आहे. आणि कार्य झालं आहे न झालं सिद्ध सिद्धीवर निर्विकारा, यश अपयशामध्ये जो निर्विकार राहू शकतो असा जो कार्यकर्ता आहे तो सात्विक आहे. आणि सात्विक आहे आणि तो कर्मयोगी आहे. अशा रीतीने हा जो कर्मयोगी त्या ठिकाणी निद्रेसाठी स्थिरावलेला आहे. एकनाथजींनी केंद्राची जी प्रार्थना करून घेतलेली होती त्या प्रार्थनेत सुद्धा आपल्याला एक 2च ओळी मी सांगतो त्या, जय जय परमात्मन संस्मरामो वयम त्वाम निज परमहितार्थम कर्मयोगैकनिष्ठा. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात. कुठेही मी नाही आहे, वयम संस्मरामो वयम त्वाम, आम्ही तुम्हाला स्मरण करतोय. आणि निज परमहितार्थम, स्वतःच्या परमहितार्थासाठी आम्ही कोणता मार्ग निवडलेला आहे, कर्मयोगैकनिष्ठा. ही प्रार्थना आज सर्व केंद्राच्या ब्रँचेसमध्ये आणि सगळ्या ठिकाणी म्हणली जाते. विवेकानंदाच्या कन्याकुमारीला विवेकानंदपुरममध्ये गेल्यानंतर आपण एकनाथजींच्या समाधीसमोर उभं राहिलो. जो कोणी तिकडे जाईल, कधीही जाईल, तेव्हा ही कर्मयोगाची निष्ठाच बरोबर घेऊन बाहेर पडेल. कार्यकर्ते तर त्यांना प्रेरणा आहेतच, कार्यकर्ते तिथून प्रेरणा घेतीलच, पण जो कोणी जाईल तो कर्मयोगाची जी निष्ठा त्या ठिकाणी त्यांनी आहे ती निश्चितच घेऊन बाहेर पडेल असा मला विश्वास वाटतो. एकनाथजींच्या स्मृतीला वंदन करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, भारत माता की जय. विश्वास पाटणकरांनी सांगितले सुरेख उद्बोधन, माहिती अप्रतिम. अलकाताई मुतालिक म्हणतात सुरेख माहिती दिली सर, नमस्कार. राजेश तोफखानेवाल्यांनी फुल पाठवलंय कमळाचं. 14 जण लाईव्ह होते, 10 जण कायम होते, 12 जण अजूनमध्ये होते.